नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पाहू शकता नगरपंचायत अर्धापूरच्या वतीने भारताचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अर्धापूर शहरातील पुंडलिक नगर या ठिकाणी पाहू शकता की वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे। या ठिकाणी नगराध्यक्षसह नगरसेवक, माजी नगरसेवक तथा सीओ सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गावकरीसुद्धा उपस्थित आहेत। सर्वांना जयंती डॉक्टर शंकररावजी जयंतीनिमित्त भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करतो। जलक्रांतीचे जलनायक तथा स्वातंत्र्य सेनानी शहीद यांच्या डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पाहू शकता शिक्षक वृंद असतील, डॉक्टर असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार बांधव असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती लावलेली आहे। आता जरा खाली ठेवा बघी या की डॉक्टर साहेब समोर थोडा आनंद मागे सका म्हणजे ती बॅनर दिली मोरे साहेब आली की या मोबाईल मध्ये उभा कर मोबाईल आता टिकट करून आनंदचे फोटो दोन्ही आनंद लावलेत बरे बस काय दोन्ही आनंद मनाने लई भारी व्हिडिओ नगदी पैसे घ्या मात्र चांगलं काढा बरं हो मामाचा बदला घेतला नाही हो राइट केंद्रीय मंत्री तथा जलनायक डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांना अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहेत। गावातील पत्रकार बांधव असतील, डॉक्टर असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेले आहे। मी सर्वांना आज 14 जुलै स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी 2 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्यानंतर केंद्रामध्ये ज्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रीय अर्थमंत्री ही मोठी पदं भूषवली आणि खऱ्या अर्थानं त्या पदांना न्याय देण्याचं काम केलं। मराठवाड्यासाठी जलक्रांतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांनी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या पट्ट्याला, खास करून नांदेड जिल्ह्याला एक पाण्याचं चांगलं वरदान दिलं, ज्यामुळं आज आपला नांदेडचा भाग असेल, भोकरचा मतदारसंघ असेल हा, ज्याच्यामुळं पाणीदार होऊ शकला, त्यामध्ये स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचा खूप मोलाचा वाटा आहे। त्याचबरोबर त्यांनी केंद्रामध्ये ज्या काही जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्यामुळं महाराष्ट्राचं नाव उंचावण्याचं केंद्रामध्ये त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं 1992च्या अस्थिरतेमध्ये वगैरे त्यांनी संरक्षण मंत्री असताना खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आजपर्यंत केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय अर्थमंत्री भूषवलेली ती आजपर्यंत एकमेव महाराष्ट्रीयन आहेत। त्यांनी जे काही तळागाळातील जनतेसाठी, सामान्य लोकांसाठी, खास करून मराठवाड्याच्या लोकांसाठी जे काही काम केलं, त्या कामांमधून प्रेरणा घेऊन त्याच कामांचा वारसा पुढे नेण्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो। नगरपंचायतच्या वतीने आज काय काय कार्यक्रम घेण्यात आले जयंतीनिमित्त? आज त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ आपलं वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पुंडलिक नगर येथे आपण नगरपंचायतकडून वृक्षारोपण कार्यक्रम केला। त्याचबरोबर याच निमित्तानं आपल्या नगरपंचायतकडून 2 ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुरुस्ती केलेले ट्रॅक्टर अशा पद्धतीनं 2 नव्यानं ट्रॅक्टर आपल्या सेवेत या ठिकाणी रुजू होत आहेत। त्याचबरोबर जयंतीचा कार्यक्रम देखील आपण घेतला आहे। कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आमच्या नगरपंचायतच्या वतीनं आज वृक्षारोपण असेल, आमचे 2 वाहनं जे आज लोकार्पण सोहळा असेल,
व जयंती जी पक्ष कार्यालय ते आम्ही जी शंकरराव चव्हाण साहेबांची जयंती साजरी केली आणि आज इथं WTच्या ठिकाणी आम्ही या निसर्गरम्य या वातावरणात बी आम्ही आज जे जयंती साजरी केली. जे माननीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब जे गल्ली ते दिल्ली म्हणतात तसा त्याचा प्रवास झालेला आहे. नांदेड नगरीचे पहिले महापौर ते देशाचे गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, हे एवढ्याले मोठाले पद त्याने भूषवलेत. त्याचबरोबर ते एक स्वातंत्र्य सेनानी होते. ही एक आमच्या जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या जयंतीचं औचित्य साधून आम्ही आज या नगरपंचायतीच्या वतीने हे छोटे कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. ते कार्यक्रम आता शिवसाहेब असतील, आमचे माजी नगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील, नगरसेवक प्रतिनिधी असतील, गावकरी मंडळ असतील, यांच्या उपस्थित आज ह्या कार्यक्रम इथं संपन्न झाला. मी पुन्हा एकदा श्रद्धेय शंकरराव चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन करतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं व माझ्या गावकऱ्याच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करून मी इथे माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.